हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा माय बाप, याचा भाग 4. आजच्या या भागात आपण परमपूज्य स्वामी माधवनाथ आणि परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्यामध्ये जो पत्रव्यवहार झाला त्या पत्रांचं वाचन ऐकणार आहोत. ओम श्रीराम. 1183 सदाशिव, पुणे 30. दिनांक 12 जून 1970. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. ही श्री ज्ञानदेवांची ओवी. श्रीमद परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचे सेवेशी बालके माधव याचा त्रि च म ठेवून, म्हणजेच याचा अर्थ असा आहे, त्रिवार चरणी मस्तक ठेवून शी सा नमस्कार, वी म्हणजेच शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष. श्री कृपे करून इकडील सर्व क्षेम. येत्या 27 तारखेला श्री ज्ञानेश्वरी निरूपणाच्या उपक्रमाला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार यांची प्रवचने व कीर्तने दिनांक 1 पासून सुरू आहेत. गेली 12 वर्षे आयुष्याचा जो वेच झाला तो सार्थकी लागला आहे. अत्यंत आनंदाचा हा काळ गेला. ज्ञानेश्वरीनेच मला श्रींचे चरणी आणले अशी माझी श्रद्धा आहे. बाळासाहेब उणे ज्ञानेश्वरी बरोबर 0. सर्व माझ्या इच्छा ज्ञानेश्वरीने पूर्ण केल्या आहेत. तेथप्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे डिंडिमा, सांसारिक हे. या सर्व गोष्टी ज्यांचे कृपेमुळे घडल्या त्या सद्गुरू माऊलींना माझ्या हृदयात घट्ट धरून ठेवले आहे. प्रथम भेटीपासून आजपर्यंत त्यांचा वियोग कधीच झाला नाही, भक्त विभक्त झाला नाही. आपले आशीर्वाद माझे पाठीशी सदैव आहेतच, म्हणूनच हे कार्य अखंड चालू आहे. तरीही हा प्रसंग विशेष आनंदाचा, मंगल असा आहे. या प्रसंगी मी मोठा आशीर्वाद मागत आहे. जी काही साधना या देहाकडून होत आहे, जी काही परमार्थ निष्ठा आहे, त्याच साधनेने व निष्ठेने मी पूर्ण व्हावे ही इच्छा आहे. सद्गुरू समर्थ आहेत. रीता कुंभ समुद्रात बुडविला आहे, तो आता उचंबळत बाहेर निघेल हा आशीर्वाद द्या, हीच चरणी विनंती प्रार्थना. सर्व लहान थोर मंडळींना माझे साष्टांग दंडवत. आपला कृपांकित संत चरणरज माधव. आता परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांनी लिहिलेल्या पत्राचं वाचन. जय माताजी. पावस, रत्नागिरी, दिनांक 19 जून 1971. चिरंजीव प्रिय श्री बाळासाहेब वाकडे यासी हरिस्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष. ईश कृपेने इकडील सर्व क्षेम. माझी प्रकृती साधारण बरी आहे, तथापि क्षीणतेमुळे बहुतेक वेळ अंथरुणावर स्वस्थ पडून असतो. लिहिणं वाचणं शक्य होत नाही. तुमचे दिनांक 17 जून 1971चे पत्र पोहोचले, ते वाचून घेतले. श्री ज्ञानेश्वरी निरूपणाच्या उपक्रमास आता 13 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सर्व श्रोते एके ठिकाणी जमून एक लहानसा समारंभ साजरा करणार आहोत, हे ऐकून संतोष झाला. जीवू परमात्मा दोन्ही बैसोनी एका आसनी, जयाचा हृदय भुवनी विराजती. अर्जुना तोची भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू. कळावे तुम्हा सर्व साधक मंडळीस आणि बालगोपाळास आशीर्वाद.
तुमचा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. आता हे आणखी एक स्वामी स्वरूपानंद यांचंच पत्र आहे. जय माताजी. पावस रत्नागिरी, दिनांक 28 जून 1973. चिरंजीव प्रिय श्री बाळासाहेब वाकडे यासी हरिस्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष. ईशकृपेने इकडील सर्व क्षेम. प्रकृती साधारण बरी आहे. दिनांक 18 जून 73चे पत्र पोहोचले. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे ग्रंथ मिळाला, उघडून पाहिला. आज प्रस्तुत ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आहे हे पाहून आनंद होत आहे. प्रवचन 28वे वाचून घेतले. इंद्रियांचे सर्वथैव निर्मूलन होणं, मनाची घाव पारुषण, बुद्धीची सोडवण होणं, कामक्रोध अंतरीहून फिटणं, ब्रह्मींचे स्वराज्य येणं आणि स्वसुख भोगणं हे सर्व गुरुकृपेनेच साध्य व्हावयाचं आहे. ते गुरुशिष्याची गोठी पदपिंडांची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. सवड होताच भेटालच कळावे तुम्हा सर्वांस आणि बालगोपाळास आशीर्वाद. तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद. आज इथेच थांबूया. यानंतर या प्रकरणातला 5वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.